31 पर जहां शराब के जाम के साथ पार्टियों के नशे में धुत होकर जहां आज भी लोग नए साल का स्वागत कर रहे हैं, वहीं कुछ लोग इस नववर्ष का स्वागत सद्विचार और शिक्षा पर जोर देकर कर रहे हैं। और इसी 29 वर्षों की परंपरा को सफलतापूर्वक आबाद रख पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के नेतृत्व में रबाले में मातोश्री अनुसया सोनावणे चैरिटेबल ट्रस्ट द्वारा नववर्ष की पूर्व संध्या पर 29वां क्रांति चौक वर्धापन दिन हर्षोल्लास के साथ मनाया गया, जहां हजारों की तादाद में स्थानीय नागरिक मौजूद थे। साथ ही मौजूद थी पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, डॉक्टर गौतमी सोनावणे, वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय पाटिल, विष्णु कदम, मुकुंद सोनावणे, मारुति सोनावणे, मधुकर सोनावणे, सुखराम यादव, दिगंबर इंदुलकर, सुरेश पाल, शीला पांडे, सुनीता सिंह, अनिल राउत और पदाधिकारी। इस खास अवसर पर हर वर्ष की भांति इस बार भी प्रभाग के गुणवंत छात्र, खिलाड़ी और ज्येष्ठ नागरिकों का जाहिर सत्कार उक्त मान्यवरों के हाथों किया गया, जिनमें अंडर 18 के सर्वोत्कृष्ट खो खो खिलाड़ी वीर अभिमन्यु पुरस्कार विजेता कुमार वैभव मोरे का विशेष सत्कार मान्यवरों के हाथों किया गया। साथ ही प्रताप शेलार, स्वप्निल पाटिल, दीपक राणा, ओंकार सावंत, बसवराज कंपापुर जैसे होनहार खिलाड़ी और प्रशिक्षकों के अलावा मुंबई पुलिस में कार्यरत अश्विनी मोरे, आम्रपाली बागुल और वहीं 10वीं में नवी मुंबई में प्रथम 3 पायदान पर रहने वाली गायत्री देवी योगी, नीतू यादव और रीता भंडारी का विशेष सम्मान भी किया गया। यह कहना गलत नहीं होगा कि भले ही झोपड़पट्टी परिसर के रूप में रबाले एमआईडीसी क्षेत्र को जाना जाता हो, मगर 29 वर्षों में सुधाकर सोनावणे के कड़े प्रयास और संघर्ष से यहाँ के भविष्य को बेहतर और उज्जवल राह देने का अद्भुत काम किया है सुधाकर सोनावणे। लिए तो कहते हैं, हाँ ये मुमकिन है, परिवर्तन शिक्षा से समृद्धि की ओर। पुरस्कार विजेताओं ने अपने सम्मान पर खुशी जाहिर करते हुए सुधाकर सोनावणे के कर्तृत्व और उनके निरंतर सहयोग मार्गदर्शन की जमकर सराहना की। मी आज पुरस्कार घेतला, ते आमच्या मागे म्हणजे असतात, सतत असतात आणि सुधाकर मामा ही माझे महापौर मामा आहेत, त्यांच्यामुळे म्हणजे आम्हाला कोणती कमी नाही पडली। आता आहे ते त्यांच्यामुळेच आहे आणि मला खेळायला महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळायला संधी दिली श्री डॉक्टर चंद्रजीत जाधव सर आणि श्री गोविंद शर्मा सर यांना धन्यवाद। माझ्या पहिला मला दम लागत होता, पण मी म्हणजे असं धावायला किंवा वजन उचलायला मला तर दम लागायचा। मग घरच्यांनी मला अर्ध्या रात्री किंवा असं कधी पण उठलं ना अर्ध्या रात्री दवाखान्यात जावं लागायचं, वाफ वगैरे घ्यावं लागायची, तरी पण घरच्यांनी आणि दादा त्यांनी आणि सुधाकर मामा यांनी बोलले की त्याच्यावर मात करायसाठी तर त्याच्यासाठी लढावं लागेल आणि म्हणून आम्ही थांबलो नाही आणि खेळत राहिलो लागत असलं तरी। सुरुवातीला वैभवला त्या दम्याचा त्रास होता, त्याच्या आईने नाहीच सांगितलेलं प्रॅक्टिसला, पण त्यानंतर वैभवने खूप मेहनत केली त्यावर आणि याचं सगळं श्रेय तर ॲक्च्युली सुधाकर मामांना जातं आणि कमलेशला, कारण कमलेश मला इथे शाळेत आला घेऊन आणि ते ग्राउंडचं सगळं बघणं हे बघणं, कारण व्यंग क्रीडा मंडळ गेले 14-15 वर्ष खेळत आहे, पण अजून स्वतःचं ग्राउंड नाही, लाईट नाही आहे, पण इथे येऊन सगळ्या सुविधा भेटल्या आणि त्यानंतर वैभवने प्रॅक्टिस चालू केली, सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करून वैभव आता या लेवलपर्यंत पोचला। 18 वर्षाखालील त्याने वीर अभिमन्यू पुरस्कार आणला आहे। पुढे वैभव सिनियर नॅशनल खेळेल, त्यानंतर तो रेल्वे, पोलीस या कुठेतरी चांगल्या नोकरीला लागेल अशी अपेक्षा वैभवकडून। दरवर्षी स्पोर्ट्स डे होतात, त्यामुळे ना सरांनी आम्हाला, प्रताप सरांनी म्हणजे घेतलं की शिकवायला स्टार्ट केलं, क्लब स्टार्ट केलेला, पण त्याच्यानंतर मामांनी, सुधाकर मामांनी, कमलेश सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, आम्हाला काय पाहिजे काय नको आहे ते लक्ष दिलं। त्याचबरोबर आम्हाला विहंग क्रीडा मंडळ यांनी सुद्धा खूप मदत केली, रविराज सर, कानिफ सर, कविराज दादा, हे सगळे मोठे मंडळी जी होती त्यांनी, आणि शाहू महाराज विद्यालयाच्या प्रत्येक शिक्षकांचा आमच्यामध्ये वाटा आहे आणि प्रताप शेलार सर यांचा खूप मोठा वाटा होता की त्यांनी आमच्या घराबरोबरच आमचं शिक्षण, आमचं राहणं, खाणं ह्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं। वैभवला तर जाताना इंजुरी झालेली, त्यावर पण प्रत्येक गोष्टीचा सरांचा डिसिजन होता आणि सरांचा पण डिसिजन योग्य ठरला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मामा आणि सर हे म्हणजे विहंग क्रीडा मंडळ पूर्ण आणि शाहू महाराज विद्यालय ह्याचा पूर्ण वाटा आहे। मी पोलीस झाले याच्यामध्ये सुद्धा आणि वैभवला भेटला ना पुरस्कार त्याच्यामध्ये सुद्धा, आणि मामांनी पण खूप म्हणजे घरच्यांसारखं केलं
असं वेगळं आहे किंवा नेते आहेत किंवा असं काही न दाखवता आमच्या परिवाराचा एक हिस्सा आहे म्हणून आमच्या सोबत मामा प्रत्येक गोष्टीत खुशीमध्ये आमच्या दुःखामध्ये आमच्या सोबत राहतात आणि आम्हाला मदत करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात. आमच्याकडून चूक झाली तरी आम्हाला असं सोडत नाहीत. प्रत्येक गोष्टीत आम्हाला समजावतात, आम्हाला बोलवतात, आम्हाला लाड म्हणजे मायेने हात फिरवतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला काय पुढं करायला पाहिजे ह्याचं योग्य ते मार्गदर्शन करतात. आम्ही जरी आमचा पाऊल चुकला तरी आम्हाला सगळ्याकडून म्हणजे शाहू महाराज विद्यालयाचे सर, मामा आणि विहंग क्रीडा मंडळ सगळेजण आम्हाला योग्य त्या मार्गावर नेतात, योग्य तो पाऊल टाकण्यास आम्हाला मदत करतात. नमस्कार, मेरा नाम खुशबू यादव है. तो मैं मान्यवर काशीराम जी हिंदी विद्यालय और शाहू महाराज की विद्यार्थी हूँ और मैंने अपना 10वीं तक पढ़ाई दोनों स्कूल में किया है. तो जब भी हमें मोटिवेशन की कम होती है, हमारी मोटिवेशन प्रोत्साहन हमें चाहिए, तब से मामा हमारी मदद करते हैं, यहाँ के शिक्षक वृंद सब हमारी मदद करते हैं ताकि हम आगे बढ़ पाए. आज 4 साल हो गया है स्कूल छोड़ के हुए, मैं 10वीं 4 साल हो गया है. कोविड के समय मेरा 10वीं हुआ था, लेकिन आज भी जब भी मोटिवेशन चाहिए या फिर कुछ भी हम जीत के लाते हैं, हमारी कुछ भी अचीवमेंट होती है तो मामा, हमारे शिक्षक वृंद सब हमें प्रोत्साहन देते रहते हैं ताकि हम अपने सक्सेस ले पाए, हम अचीवमेंट आगे बढ़ सके. तो ऐसा मुझे लगता है कि अगर मैं कभी भी डीमोटिवेट हूँ तो 31st के प्रोग्राम में जब मैं आती हूँ तो मामा के प्रोत्साहन और मामा के मोटिवेशन स्पीच के कारण मुझे फिर से मैं चार्ज हो जाती हूँ और मुझे आगे बढ़ने का मौका मिलता है. तो मैं मामा को और यहाँ के सभी शिक्षक वृंद को धन्यवाद करती हूँ. वहीं पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने 29 वर्षों के सफर को बयां कर सभी को नववर्ष की शुभकामनाएं दी. खरं तर आज आम्ही खूप स्वतःला भाग्यशाली समजतोय की आमच्या शाळेचा विद्यार्थी, आमच्या वसाहतीतला विद्यार्थी, एक कष्टकरी कुटुंबातला विद्यार्थी ज्याने लॉकडाऊनमध्ये आपले वडील गमावले आणि आई देखील घरकाम करणारी आहे, बहीण देखील शाळा शिकते आहे आणि अशा अवस्थेमध्ये वीर अभिमन्यू पुरस्कार त्या ठिकाणी त्याने मिळवला आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी तुम्हाला एकच सांगेल की पुरस्कारच एवढे झालेत की विहंगच्या माध्यमातून मग तो एकलव्य पुरस्कार असेल, भरत पुरस्कार असेल, हे सगळे पुरस्कार, परंतु वैभवने हा जो आजचा वीर अभिमन्यू पुरस्कार पटकावलेला आहे तर मी थोडक्यात एकच सांगेल की हा एवढा प्रतिभावान खेळाडू आहे की रात्री तो दुधाच्या गाडीवर जायचा, दिवसा कॉलेज करायचा, प्रॅक्टिस करायचा आणि त्याच्यानंतर त्याने एवढा मोठा पुरस्कार मिळवलेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की वैभवचा आदर्श घेताना कुठलीही गोष्ट अशक्य नहीं है, हाँ ये संभव है. परिवर्तन शिक्षा से समृद्धि तक. तुम जो भी शिक्षा ग्रहण करना चाहते हो, खेल की हो या एकेडमिक हो, जो भी है उसको आप हासिल करो तो उस ऊंचाई को पा सकते हो. आणि हे आज या ठिकाणी वीर अभिमन्यू पुरस्कारातनं वैभव मोरेने दाखवून दिलेलं आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि क्रांती चौक वर्धापन दिनाचा हा 29वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आपण पाहता की किती खचाखच या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा शैक्षणिक असतील, क्रीडा असतील, या सगळ्या याची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यातनंच हे अशा प्रकारचे प्रतिभावंत असे खेळाडू आणि विद्यार्थी निर्माण झालेले आहे. मी आपल्याला सर्वांना याच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या देखील आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ह्या वर्षाचे जे नवी मुंबईचे आमचे टॉपर होते राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या तिन्ही मुली, ह्या तिघही मुली IIT-साठी प्रिपेअर करतायत आणि मला खात्री आहे की ह्या IIT-ला ह्या वर्षी निश्चितपणे त्या एक्झाम क्रॅक करतील आणि तिथं त्यांचा नंबर लागेल अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडनं करायला हरकत नाही. आणि तशा प्रकारे पालक देखील त्यांच्यावर लक्ष देत आहेत. आम्ही लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर काम करणारी, गायत्रीवर काम करणारी जी NGO आहे विश्व बालकेंद्र, ती देखील तिला त्या ठिकाणी मदत करते आहे. दुसरं आपण खुशबू यादवच्या माध्यमातून पाहिलं की ती UPSC निश्चितपणे क्रॅक करेल. तिथं ग्रॅज्युएशन सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी कॉलेजमध्ये तिला वेगवेगळ्या याच्यामध्ये पुरस्कार मिळत आहेत आणि त्यामुळे आशा करायला हरकत नाही आहे. आम्ही आशा तर निश्चितपणे पाहतो की UPSCची आहे, परंतु ती सरकारी अधिकारी निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. काहीच विशेष नाही, आम्हाला काही विशेषच वाटत नाही. आता जो मुलगा ज्याला सकाळी आपली चूल पेटणार नाही याची भ्रांत आहे असा असताना देखील आईला तो सांगतोय की नाही, काळजी करायची नाही, आम्ही रात्री दुधाच्या गाडीवर तो जायचा आणि दुधाच्या गाडीवर जाऊन सकाळी प्रॅक्टिस पण करायचा आणि त्याच्यानंतर त्याने राज्याचं प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करताना खेळ पण चांगला केला आणि म्हणून त्याला तो
वीर अभिमन्यू पुरस्कार मिळालेला आहे. महापालिका आयुक्तांनी देखील फोनवरनं त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. 3 तारखेला सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी माननीय आयुक्त साहेब येतील, कदाचित त्याचा सत्कार या ठिकाणी होईल आणि महापालिकेच्या वतीने त्याचा योग्य सन्मान होईल याच्याबद्दल मला माझ्या मनामध्ये शंका नहीं। इस दौरान स्कूली छात्रों ने स्वच्छता से लेकर पर्यावरण संवर्धन पर आधारित नृत्य की प्रस्तुति देकर लोगों में जनजागृति फैलाने का काम भी किया। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।